Okay, balance sheet on 31st March 2020. Liabilities H Limited and S Limited. Assets H and S. Uh, First company H Limited. Here it is considered as a holding company, and S Limited is considered as subsidiary. तुम्हाला क्वेश्चन वाईज कोणती नावं असू शकतात. ऍडजस्टमेंट मध्ये बघायचं की विच कंपनी हॅज acquired shares in which company. Here adjustment number 1 is on 1st April 19, H Limited acquired 15,000 shares in S Limited. H Limited ने acquire केलेत, याचा अर्थ H ही होल्डिंग कंपनी आहे. म्हणजे पुढच्या कोणत्याही क्वेश्चनला नावं वेगळी कोणतीही असतील तरीही ज्या कंपनीने शेअर्स acquire केलेत ती कंपनी होल्डिंग असते आणि ज्या कंपनी मधले शेअर्स acquire झालेत ती सबसिडरी असते. म्हणजे इथे आता एस लिमिटेड ही सबसिडरी. आता तुम्हाला नावात अक्षर आहेत त्याच्यावरनं हिंट मिळेल. एच फॉर होल्डिंग. क्वेश्चन मध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यात या बाजूला एक इन्व्हेस्टमेंट असा आयटम दिलाय. इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड. अमाऊंट आहे 1,80,000. आता ही इन्व्हेस्टमेंट जी असते ही नॉर्मली इन्व्हेस्टमेंट वेगळी आणि या टॉपिक साठी जी इन्व्हेस्टमेंट असेल होल्डिंग कंपनीची ती इंडिकेट करते दिस नंबर ऑफ शेअर्स गिव्हन ॲज पर ऍडजस्टमेंट आर परचेस्ड इन सबसिडरी कंपनी. म्हणजे इथे आता जे म्हटलंय 15,000 शेअर्स इन एस लिमिटेड, तर एच लिमिटेडने 15,000 शेअर्स घेण्यासाठी 1,80,000 एवढं पेमेंट केलंय. त्याच्यात फायदा तोटा हे नंतर आपल्याला वर्किंग नोट मध्ये येईल. आता एवढंच आहे की 15,000 शेअर्स साठी त्यांनी 1,80,000 पेमेंट केलंय. आता इथे एस लिमिटेड मध्ये सुद्धा सपोज इन्व्हेस्टमेंटचा अमाऊंट असेल तर ती इतर कुठेही केलेली असू शकते. मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कोणतेही बॉन्ड्स असतील, त्याचा या आपल्या होल्डिंग कंपनी टॉपिकशी संबंध नाही. ती नॉर्मल इन्व्हेस्टमेंट आहे. आपण आता जी म्हणतोय इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड ही आपल्याला वर्किंग नोट साठी आवश्यक असते. 1,80,000. सेम ऍडजस्टमेंटला एक दिलंय ऑन 1st एप्रिल 19, म्हणजे डेट ऑफ ऍक्विजिशन इथे दिलेली आहे आणि आत्ताची आपली बॅलन्स शीट डेट आहे 31st मार्च 20. तर हा आपला अकाउंटिंग पिरियड असेल नॉर्मली 1st एप्रिल 19 to 31st मार्च 20. म्हणजे आता बेसिक क्वेश्चन असल्यामुळे मी 1st एप्रिललाच ऍक्विजिशन घेतलंय, त्यामुळे टाइम रेशो वाली काय ऍडजस्टमेंट असणार नाही. डायरेक्टली आपल्याला 1st एप्रिल पासून 31 मार्च म्हणजे 12 महिन्यांचं अकाउंटिंग करायचंय. की पुढे एक ऍडजस्टमेंट दिले, बॅलन्स इन जनरल रिझर्व्ह ऑफ एस ऑन 1st एप्रिल 19 50,000. याचा आपल्याला कॅपिटल प्रॉफिट साठी यूज करायचा असतो. तर ह्या दोन ऍडजस्टमेंट आहेत. त्याच्यात मी सोल्युशन जे घेतलंय त्याच्या स्टेप्स इथे लिहून दिल्यात. थोड्या वर खाली होऊन चालतात, फक्त या सगळ्या स्टेप्स फॉलो होणं कंपल्सरी असतं. त्याशिवाय आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट काढता येत नाही. म्हणून पुढे तुम्ही प्रॉब्लेम जेव्हा सोडवाल तेव्हा स्टेप्स वर खाली होऊन चालतील, पण सगळ्या 7च्या 7 स्टेपचं कॅल्क्युलेशन कंपल्सरी आहे बॅलन्स शीट होण्यापूर्वी. त्यातली फर्स्ट स्टेप आहे होल्डिंग रेशो, टाइम रेशो, कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट, नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट पर्यंत आधी आपलं झालं होतं. या दोन स्टेप मी पीपीटी प्रमाणे एक्सप्लेन केल्या नव्हत्या, त्या आता ऍडजस्टमेंट घेताना एक्सप्लेन करतो. फर्स्ट आहे होल्डिंग रेशो. आता सगळ्यांनी वहीतला प्रॉब्लेम फक्त समोर ठेवा आणि सोल्युशन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. होल्डिंग रेशो काढताना टोटल शेअर्स इन एस लिमिटेड एक आपण आधी डिफाईन केलंय की ह्यातली एस लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे. त्यामुळे जो होल्डिंग रेशो असेल तो आपण एस मधल्या नंबर ऑफ शेअर्सच्या बेसिसवर काढायचा आहे. त्यामुळे जी कोणती सबसिडरी कंपनी असते त्या सबसिडरी कंपनीच्या शेअर्सचं जे अलोकेशन असेल त्याच्या बेसिसवर आपण रेशो ठरवायचा आहे. ओके, ऍडजस्टमेंटला दिलेलं होतं एच लिमिटेड अक्वायर्ड 15,000 शेअर्स. आपण आधी कॅल्क्युलेट केलंय टोटल नंबर ऑफ शेअर्स. कॅपिटल चेक करा 2 लाख दिलंय एस लिमिटेड मधलं आणि पर शेअर व्हॅल्यू
10 आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स 20,000 आले. ही 10 म्हणजे पेड ऑफ व्हॅल्यू घ्यायची. सपोज ऍडजस्टमेंटला दिलेलं असेल की ऑफ ₹10 इच अँड ₹8 पेड अप, तर इथे डिवाइड बाय पेड ऑफ व्हॅल्यू घ्यायची. जी पद्धत आपण कॉमन वापरतो नंबर ऑफ शेअर्स काढायला, त्याप्रमाणे डिवाइड बाय पेड ऑफ व्हॅल्यू घ्यायची. आता 20,000 शेअर्स आलेत एस लिमिटेड मधले. 20,000 पैकी एच ने 15,000 घेतलेत, म्हणजेच शिल्लक शेअर्स आहेत ते अदर्स, म्हणजे इतर कोणाकडेही असू शकतात. त्यांना आपण नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट असं म्हणतो. So on the basis of number of shares held, ratio is 3:1. म्हणजे जे काही प्रॉफिट्स वगैरे असतील किंवा लॉसेस, ते होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनीचे इतर शेअर होल्डर्स यांच्यामध्ये 3:1 असे आपल्याला शेअर करायचे. तर हा होल्डिंग रेशो नंबर ऑफ शेअर्स होल्डिंग कंपनीचे आणि अदर्सचे याच्या बेसिसवर काढायचा असतो. त्याच्या पुढचं सेकंड स्टेप मध्ये आपण घेतो टाइम रेशो. टाइम रेशो याच्यात अकाउंटिंग पिरियड आधी डिफाईन करून घ्यायचा. 1/4/19 to 31 March 20 असा आत्ताचा अकाउंटिंग पिरियड आहे, कारण बॅलन्स शीटची डेट दिलेली होती आणि 31 मार्च ला अकाउंटिंग पिरियड संपतो, म्हणजेच तो 1/4 पासून स्टार्ट होतो. त्यामुळे आपण अकाउंटिंग पिरियड घेतोय 1/4/19 to 31 March 20. नेक्स्ट दिलंय डेट ऑफ ऍक्विजिशन ऑफ शेअर्स. ही डेट दिली आहे 1/4/19, 1 एप्रिल 19 ला शेअर्स घेतलेत. आणि इथे टाइम रेशो नीड नॉट बी कॅल्क्युलेटेड, कारण ओपनिंगच्या डेटलाच शेअर्स परचेस केलेत, त्यामुळे बिफोर आणि आफ्टर असं काहीच असणार नाही. सेम असंच येईल जर त्यांनी 31 मार्च म्हणजे क्लोजिंगच्या डेटला शेअर्स घेतले असतील, तर ही सिच्युएशन आत्तासारखीच असेल. टाइम रेशो नीड नॉट बी कॅल्क्युलेटेड. समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये टाइम रेशो काढायचा असेल तर मी पुढे फॉर्मॅट दिलाय. ही टेबल तुम्ही आखायची नाहीयेत, मला इथे वर्ड मध्ये घ्यायला कन्व्हिनियंट पडावं म्हणून मी टेबल घेतलेत. तुम्ही विदाउट टेबल फक्त स्टेप वाईज वर्किंग नोट लिहायच्यात. ठीक आहे. प्री आणि पोस्ट ऍक्विजिशन याच्यात डेट्स इथे घ्यायच्यात. तर प्री ऍक्विजिशन साठी डेट काहीच नव्हती, कारण वर्ष चालू होताना पहिल्याच दिवशी शेअर्स परचेस झालेत. त्यामुळे प्री ऍक्विजिशन मध्ये कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत हे घ्यायचा संबंध झाला नाहीये, त्यामुळे इथे नो असं म्हटलंय. आणि पोस्ट ऍक्विजिशनला पिरियड आहे 1/4/19 to 31 March 20. नंतर महिने प्री मध्ये काहीच नाहीयेत, 1 एप्रिलच्या आधी असा पिरियड काहीच नव्हता, त्यामुळे नील आहे. आणि पोस्ट ऍक्विजिशनला 12 आहेत. आणि त्याप्रमाणे रेशो येईल. समजा इथे 4:8 आलं, 6:6 आलं, त्याप्रमाणे रेशो घ्यायचा. तसा आत्ता रेशो घ्यायचा संबंधच येत नाही म्हणून इथे नॉट रिक्वायर्ड असं लिहिलंय. म्हणजे पुढच्या काही क्वेश्चनना इथे नंबर ऑफ मंथ्स बिफोर आणि आफ्टर मध्ये काही आलेच तर त्या बेसिसवर तुम्ही रेशो काढायचा, टाइम रेशो. तो फक्त या क्वेश्चन साठी ऍप्लिकेबल नाहीये. ओके, नेक्स्ट स्टेप आहे कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट समजला नाही तर मी अनम्यूट करीन, तेव्हा परत एकदा क्लिअर करून घ्या. कॅपिटल प्रॉफिट ची वर्किंग नोट जी काढली आहे ती. कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट ह्याचं कॉम्बिनेशन इथे घेतलंय. पहिला कॉलम सीपी आहे कॅपिटल प्रॉफिट आणि सेकंड कॉलम रेव्हेन्यू प्रॉफिट. तर हा फॉर्मॅट वेगळा असू शकतो, पुस्तकांप्रमाणे फॉर्मॅट बदलतो. फक्त तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे शेट पब्लिकेशनची बुक्स असतील म्हणून मी त्या बुकच्या फॉर्मॅट प्रमाणे इथे घेतोय, किंवा तुम्हाला मी जी पीडीएफ पाठवीन ती याच्याप्रमाणे असेल म्हणून ही एकच पद्धत फक्त मी इथे दाखवली. पद्धत दुसरी पण असू शकते, ती यूज केली तरीही चालणार आहे. प्रॉफिटचं अलोकेशन घेताना सीपी आणि आरपी याच्यात सगळे रिझर्व्ह इथे 1 by 1 लिहून घ्यायचे. आत्ताच्या तुमच्या समोरच्या बॅलन्स शीट मध्ये बघा, वहीतल्या एकूण 3 रिझर्व्ह आहेत. P&L ओपनिंग, प्रॉफिट फॉर द इयर आणि जनरल रिझर्व्ह. तर ह्याच्यात नियम सांगितला होता त्याप्रमाणे बॅलन्स इन रिझर्व्ह ऑन द डेट ऑफ ऍक्विजिशन याला आपण कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतो. अँड इन्क्रीज इन रिझर्व्ह आफ्टर डेट ऑफ ऍक्विजिशन अप टू क्लोजिंग डेट इज कॉल्ड ॲज रेव्हेन्यू प्रॉफिट.
म्हणजे जर 1 एप्रिलच्या नंतर रिझर्व्ह मध्ये वाढ झाली असेल तर त्याला रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणायचं, आणि 1 एप्रिल या दिवशी रिझर्व्ह मधला जो बॅलन्स आहे त्या सगळ्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणायचं. तर वहीप्रमाणे बघा, P&L चा ओपनिंग बॅलन्स दिलाय 1 लाख. ओपनिंग बॅलन्स याचा अर्थ 1 एप्रिल 19 चा. मग 1 एप्रिल 19 चा बॅलन्स असेल तर तो आपल्याला कॅपिटल प्रॉफिट म्हणून दाखवायला लागेल ऑन द डेट ऑफ ॲक्विजिशन आहे म्हटल्यावर. म्हणून इथे 1 लाख फक्त कॅपिटल प्रॉफिट या कॉलम मध्ये घेतलेत आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये काहीही नाहीये, कारण ओपनिंग बॅलन्स होता तो कायम कॅपिटल प्रॉफिट मध्ये येतो. कायम म्हणजे या टॉपिकच्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये P&L अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स हा कॅपिटल प्रॉफिट मध्येच येतो. त्याच्यानंतर इन्क्रीज डिक्रीज असेल तर त्याचं अलोकेशन दोन्ही मध्ये होईल, पण ओपनिंगचा बॅलन्स हा कायम कॅपिटल प्रॉफिटलाच असतो. पुढचं दिलंय प्रॉफिट फॉर द इयर, म्हणजे 1 एप्रिल नंतर 31 मार्च पर्यंत त्यांना 80,000 चा प्रॉफिट झालाय. आपण त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणू शकत नाहीये, कारण तो आफ्टर डेट ऑफ ॲक्विजिशन आहे, 1 एप्रिलच्या नंतर झालाय. त्यामुळे तो काउंट होईल रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये 80,000. सो ओपनिंग बॅलन्स ॲज कॅपिटल प्रॉफिट अँड आफ्टर डेट ऑफ ॲक्विजिशन 80,000 हा रेव्हेन्यू प्रॉफिट. त्याच्या पुढचा आहे जनरल रिझर्व्ह. याची क्लोजिंगची व्हॅल्यू फक्त एस लिमिटेडची बघा. एक सांगायचं विसरलो मी मगाशी, आपण आता सगळी जे अलोकेशन किंवा वर्किंग नोट काढतोय हे सगळे आकडे फक्त एस लिमिटेडचे बघायचे, जी सबसिडरी कंपनी आहे त्याचे. त्यामुळे आत्ताचे सुद्धा रिझर्व्हचे आकडे हे फक्त एस लिमिटेडचे बघा. पुन्हा एकदा पहिल्यापासून P&L चा एस चा आकडा 1 लाख ओपनिंग आहे. नंतर प्रॉफिट फॉर द इयर एस चा आकडा 80,000 आहे. तसा जनरल रिझर्व्हचा एस चा आकडा 70,000 आहे ना बघा. आणि ऍडजस्टमेंटला असं म्हटलंय की बॅलन्स इन जनरल रिझर्व्ह ऑन 1 एप्रिल वॉज 50,000. तर आपल्या सीपीच्या नियमाप्रमाणे ऍक्विजिशनच्या डेटला जो बॅलन्स असेल तो कॅपिटल प्रॉफिट मध्ये जातो, म्हणून 50,000 आपण कॅपिटल प्रॉफिट मध्ये घेतलेत. पण क्लोजिंग बॅलन्स आहे 70,000. मग जर ओपनिंग 50 असेल आणि क्लोजिंग 70 असेल तर ड्युरिंग द इयर जनरल रिझर्व्ह मध्ये 20,000 ट्रान्सफर झालेत किंवा वाढलेत. मग जेवढे ड्युरिंग द इयर चेंज झाला असेल त्याला आपण नाव दिलंय रेव्हेन्यू प्रॉफिट, म्हणून 20,000 हे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये लिहिलेत. तर जनरल रिझर्व्ह टोटल 70, त्यापैकी 50 ओपनिंग होते ते सीपी मध्ये घेतलेत आणि 20,000 ने इन्क्रीज झालाय आकडा तो रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये घेतलाय. आणि जो नियम आपण जनरल रिझर्व्हला यूज केलाय तो इतर कोणत्याही रिझर्व्हला ऍप्लिकेबल असतो. जे कोणते रिझर्व्ह इन्क्रीज झाले असतील ड्युरिंग द इयर ते रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये येतात. आता या टेबल प्रमाणे आपला कॅपिटल प्रॉफिट 1,50,000 आलाय आणि रेव्हेन्यू प्रॉफिट 1 लाख आलाय. तर 1,50,000 आणि 1 लाख हे आपण एस लिमिटेडचे रिझर्व्हचे आकडे बघून कॅल्क्युलेट केले. आफ्टर कॅपिटल अँड रेव्हेन्यू प्रॉफिट सेम वर्किंग नोट कंटिन्यू होते. इथे फक्त पेज नेक्स्ट आलंय म्हणून तुम्हाला ब्रेक दिसेल मध्ये, अदरवाइज ते सेम टेबल कंटिन्यू करायचं. आता जेवढा सीपी आणि आरपी आपला येईल तो अलोकेशन ऑफ प्रॉफिट म्हणजे 3:1 असं आपल्याला अलोकेशन घ्यायचंय. यातले 3 पार्ट हे होल्डिंग कंपनीचे आहेत आणि 1 पार्ट हा मायनॉरिटी इंटरेस्टचा आहे. म्हणजे इथे मी लिहिताना फक्त आधी मायनॉरिटी आलंय, इथे होल्डिंग मायनॉरिटी आधी नंतर कोणतंही येऊन चालतं, माझं फक्त चुकून मायनॉरिटी इथे आधी आलंय. तर जे अलोकेशन 3:1 करायचंय त्याचं 3/4 हे होल्डिंग कंपनीचं आहे आणि 1/4 हे मायनॉरिटीजचं आहे. तर आपला कॅपिटल प्रॉफिट 1,50,000 होता. त्यातले 1/4 म्हणजे 37,500 हे अदर्सचे आहेत, म्हणजे मायनॉरिटीजचे 37,500 आहेत. आणि 3/4 म्हणजे 1,12,500 हे होल्डिंग कंपनीचे आहेत.
म्हणजे 1.5 लाखाचं अलोकेशन आपण 3:1 असं ह्या दोघांमध्ये केलंय. सेम तसंच रेव्हेन्यू प्रॉफिट 1 लाख होता, तो सुद्धा आपण 3:1 म्हणजे 3 भाग होल्डिंगचे आणि 1 भाग मायनॉरिटीजचा अदर्सचा त्याप्रमाणे इथे क्लासिफिकेशन केलंय. तेव्हा वर्किंग नोट हे अलोकेशन करून झालं की संपते सीपी आणि आरपीची. त्यामुळे तुम्ही काढताना सेम टेबल कंटिन्यू करायचं. सीपी आरपी कॅल्क्युलेट झाला की लगेच त्याचं होल्डिंग रेशो प्रमाणे अलोकेशन करून घ्यायचं. तर नेक्स्ट वर्किंग आहे नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट. नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट म्हणजे मायनॉरिटीज इंटरेस्ट. होल्डिंग कंपनी व्यतिरिक्त बाकीच्यांकडे जे शेअर्स आहेत तर त्यांच्या मालकीची एकूण प्रॉपर्टी किती आहे कंपनी मधली ती याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. त्यांच्या मालकीची एकूण प्रॉपर्टी काढताना मिनिमम हे 3 आकडे येतात आणि पुढे ऍडजस्टमेंट वाईज बोनस इश्यू वगैरे असेल तर ते ऍडिशनल आकडे आपण घेतो. तर शक्यतो सगळ्या प्रश्नांमध्ये हे 3च आकडे तुम्हाला घ्यावे लागतात. त्यातला पहिला आहे पेड अप शेअर कॅपिटल. आपण होल्डिंग रेशो काढताना घेतलंय किंवा क्वेश्चन मध्ये बघा 15,000 शेअर्स होल्डिंग कंपनीच्या मालकीचे आहेत, मग राहिलेले शेअर्स होते 5,000. हे एकदा आपण रेशो काढताना घेतले होते. तर त्याची व्हॅल्यू इथे काढायची. 5,000 शेअर्स आहेत आणि प्रत्येकी 10 रुपयांचे आहेत, म्हणजे त्याची व्हॅल्यू येते 50,000. एवढे आदर्शच्या मालकीचे आहेत 50,000. नंतर शेअर इन सीपी आणि शेअर इन आरपी हे आत्ताच्याच आपण वर्किंग नोट मध्ये काढलेत. शेअर इन कॅपिटल प्रॉफिट 37,500 तो आकडा इथे घेतलाय आणि शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट 25,000 तो इथे 25,000 घेतलाय. म्हणजे एकूण अदर्स जे आहेत होल्डिंग व्यतिरिक्त त्यांच्या मालकीचे आता 50,000 चे शेअर्स आहेत. त्यांना कॅपिटल प्रॉफिट मध्ये 37,500 हिस्सा मिळतोय आणि रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे वर्षभरात जेवढा फायदा मिळेल यातला 1/4 त्यांच्या मालकीचा असेल म्हणजे 25,000. असं मिळून एकूण त्यांना 1,12,500 एवढं आपण त्यांना देणं लागतो ऑन बिहाफ ऑफ होल्डिंग कंपनी. ते आपण त्यांना लगेच द्यायचं नाहीये, ती लायबिलिटी म्हणून आपण दाखवायची. कारण लगेच जर का एवढं आपण देऊन टाकलं तर सगळे शेअर्स आणि सगळी कंपनी आपल्या मालकीची होईल. त्यांच्या ताब्यातले जे 5,000 शेअर्स आहेत त्या प्रमाणात आपण 1,12,500 हे त्यांची मालकी म्हणून फक्त लायबिलिटी साईडला दाखवायचे. ह्याचं पेमेंट केलं जात नाही, हा आकडा फक्त लायबिलिटी साईडला दाखवायचा असतो. नेक्स्ट वर्किंग नोट कॉस्ट ऑफ कंट्रोल और गुडविल. इथे नावात जरी गुडविल असेल तरी ह्याचा आन्सर कायम गुडविलच येतं असं काही कंपल्सरी नाहीये. गुडविल येऊ शकतं किंवा कॅपिटल रिझर्व्ह येऊ शकतं. तर ह्या वर्किंग नोटचं लॉजिक असं आहे की तुमच्या क्वेश्चन मध्ये असेट साईडला बघा, मी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटची एक व्हॅल्यू दाखवली होती. इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड त्याचा आकडा होता 1,80,000 आणि तो सांगताना मी असं म्हटलं होतं की त्या शेअर्सची किंमत कितीही असू दे, एच लिमिटेडने ती इन्व्हेस्टमेंट 1,80,000 ला बाय केली आहे. त्यामुळे पहिली इथे आपण घ्यायची असते कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट 1,80,000. तर हे गुडविल किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल जी काढतो ती आपण होल्डिंग कंपनीसाठी काढत असतो. म्हणजे त्यांना शेअर्स किंवा इतर जे बेनिफिट मिळालेत त्या बेनिफिट मध्ये त्यांनी जास्ती पैसे पे केलेत की कमी पैसे पे केलेत हे या वर्किंग नोट मध्ये कळतं. आणि जर कमी किंवा जास्ती पे केले असतील तर किती अमाऊंटने जास्ती किंवा किती अमाऊंटने कमी हे इथे शोधायचे. त्यामुळे लास्ट ह्याचा आकडा पॉझिटिव्ह येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. तर पहिला आहे कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट 180. याच्यातून आपल्याला फक्त पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स आणि कॅपिटल प्रॉफिट मायनस करायचे. पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स पुन्हा एकदा वहीतली होल्डिंग रेशो काढलाय ती वर्किंग नोट बघा. त्याच्यात 15,000 शेअर्स एच लिमिटेडच्या ताब्यात होते. तर 15,000 शेअर्स ऑफ ₹10 इच असे त्यांनी 1,50,000 शेअर्स ची व्हॅल्यू होती तेवढे ताब्यात घेतलेत.
म्हणजे ह्यांना 1.80च्या बदल्यात 1.5 लाखांचे इक्विटी शेअर्स मिळाले. या व्यतिरिक्त आपण जे सीपी अलोकेट केला होता त्या कॅपिटल प्रॉफिटचा शेअर एच लिमिटेडला मिळाला होता 1,12,500. तो इथे घ्यायचा. आणि अत्यंत महत्वाचं, रेव्हेन्यू प्रॉफिट इथे घ्यायचा नसतो, त्यासाठी याच्या पुढची वर्किंग नोट आहे. म्हणजे इथे घेताना आकडे दोनच घ्यायचे, व्हॅल्यू ऑफ शेअर्स आणि कॅपिटल प्रॉफिट. हे दोनच आकडे घेऊन आउटरला मी त्याची टोटल केली आहे 262,500. म्हणजे आता कॅल्क्युलेशन कसं आलंय बघा, 1,80,000 इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट होती आणि त्या बदल्यात ह्यांना जे बेनिफिट मिळालेत, शेअर्स मिळालेत आणि कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा मिळालाय, त्या दोन्हीची टोटल होते 2,62,500. म्हणजे आपल्यासाठी फायद्यात सौदा आहे की तोट्यात येतो बघा. आपण 1,80,000 पे केलेत आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 262,500चा बेनिफिट मिळालाय. म्हणजे 1.80च्या बदल्यात 2,62 मिळाले. याचा अर्थ फायदा झालाय आपला. तर जर फायदा झाला असेल तर तो कॅपिटल रिझर्व्ह म्हणून दाखवायचा आणि तोटा झाला असेल तर तो गुडविल म्हणून दाखवायचा. इथे मी खाली लिहिलंय गुडविल इफ पॉझिटिव्ह. म्हणजे हा आकडा जो येतो 82,500, हा जर का पॉझिटिव्ह आकडा आला तर तो गुडविल म्हणून दाखवायचा असेटला, आणि जर हा आकडा निगेटिव्ह येत असेल तर तो म्हणायचा कॅपिटल रिझर्व्ह. मी आता इथे लिहिताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही लिहिलं नाहीये. तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असताना कॅल्क्युलेट करून बघायचं, हा आकडा निगेटिव्ह येणार हे तुम्हाला कॅल्सीवर दिसेल. मग निगेटिव्ह असेल की तुम्ही इथे लिहिताना नाव फक्त एकच लिहायचं, कॅपिटल रिझर्व्ह. हे तुम्हाला कळण्यासाठी मी दोन्ही नावं लिहिली आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे लिहिलंय. तुम्ही पुढचे प्रॉब्लेम सोडवत असताना एकच नाव आलं पाहिजे, फक्त कॅपिटल रिझर्व्ह किंवा गुडविल, आणि ते बघून ठरवायचं. आकडा निगेटिव्ह तर कॅपिटल रिझर्व्ह, आकडा पॉझिटिव्ह असेल तर गुडविल. म्हणजे जर आपण दिलेत त्या पैशांपेक्षा जास्तीचा फायदा मिळाला असेल तर आपला प्रॉफिट दिसतो आणि कंपनीचा प्रॉफिट हा लायबिलिटी साइडला दाखवला जातो, पण तो एकदाच मिळतोय म्हणून तो फक्त कॅपिटल प्रॉफिट आहे, कॅपिटल रिझर्व्ह म्हणून घ्यायचा. आणि जर जास्ती पैसे पे केले असतील तर तो असेटला गुडविल म्हणून असेल. नंतर ह्यातली लास्ट वर्किंग नोट आहे ओपनिंग P&L, म्हणजे कन्सोलिडेटेड किंवा ऍडजस्टेड P&L अकाउंट. ते मी पुढे आता टाईप करतो, ते काल लिहिलेलं नव्हतं, ऑफ एच लिमिटेड. म्हणजे हे जे आपण ऍडजस्टेड P&L अकाउंट काढतो हे एच लिमिटेड साठी काढायचं असतं. तर आपण होल्डिंग कंपनीच्या बाजूने अकाउंटिंग करतोय, म्हणजे एक गोष्ट आपल्याला बघायची असते की हे सगळं सबसिडरी कंपनीचा जो आपण बिझनेस आपल्या ताब्यात ठेवलाय 51% पेक्षा जास्ती शेअर्स घेऊन, तर त्यांचा आणि आपला वर्षभरातला प्रॉफिट मिळून फायनली आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट किती दाखवेल ते आपल्याला इथे ऍडजस्टेड P&L मध्ये घ्यायचं असतं. सो ऍडजस्टेड P&L इंडिकेट्स the total profit of holding company as well as subsidiary company taken together. त्याच्यात पॉसिबिलिटी अशी आहे की एका कंपनीचा फायदा असेल, एका कंपनीचा तोटा असेल. तर जे असेल ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेऊन आपला आउटकम आहे तो जो येईल तो लायबिलिटी साइडला दाखवायचा. त्यामुळे कन्सोलिडेटेड किंवा कंबाइंड P&L अकाउंट ऑफ होल्डिंग कंपनी विच इन्क्लूड्स प्रॉफिट्स अँड लॉसेस ऑफ सबसिडरी कंपनी ऑल्सो. तर पुन्हा एकदा क्वेश्चन मधलेच आकडे बघा. P&L अकाउंट एच लिमिटेडचं होतं 1,50,000. तो आकडा इथे पहिला घेतलाय, ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून एचचा. आता फक्त एचचा कॉलम बघा क्वेश्चन मधला. पुढचा आहे प्रॉफिट ड्युरिंग द इयर. तो सुद्धा आकडा ऍज इट इज क्वेश्चन मधला आपण घेतलाय 1,00,000. हे दोन्ही आकडे तुम्हाला एचच्या कॉलम मध्ये सापडतील. आणि पुढचं आहे शेअर इन प्रॉफिट ऑफ एस लिमिटेड. आपण जे आरपी आणि सीपी याचं अलोकेशन केलेलं होतं त्याच्यापैकी
रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर एच साठी 75,000 रुपये मिळत होता, तो सुद्धा इथे ऍड करायचा. आता याच्यात कॉस्ट ऑफ कंट्रोल काढताना आपण फक्त कॅपिटल प्रॉफिट इथे घेतोय आणि रेव्हेन्यू प्रॉफिट हा सेपरेट दाखवायचा. शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट ऑफ एस लिमिटेड 75,000. म्हणजेच एच लिमिटेडचा ओपनिंग बॅलन्स, त्याच कंपनीचा वर्षभरातला प्रॉफिट प्लस एस लिमिटेडच्या रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर, असं टोटल अमाऊंट येते 3,25,000. इथे वर्किंग नोट सगळ्या संपल्यात. मी एकदा अनम्यूट करतो. कुठलीही वर्किंग नोट परत एक्सप्लेन करायला हवी असली तर फक्त ती सांगा. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यावर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ही घ्यायची आहे आपल्याला. ही तुमची वहीत लिहून झालेली असेल. मी फक्त 2 लाईन आहेत ते ग्रीन केल्यात आणि त्या वर्किंग नोट प्रमाणे आपण इथे आकडे घेतोय. बाकीचे सगळे आकडे कसे घ्यायचे ते क्वेश्चन वाईज बघा. इथे आता क्वेश्चन ऍज इट इज मी घेतलाय, फक्त काही आकडे घेतले रेड कलर मध्ये घेतलेत. रेड कलर मध्ये इंडिकेट केलेले आकडे इथे हेडिंग लिहिले, इग्नोर द फिगर्स युज्ड फॉर प्रिपेअरिंग द वर्किंग नोट्स गिव्हन इन रेड कलर. एस लिमिटेड ह्या कंपनीतले जे कोणते आकडे आपण वर्किंग नोट काढताना यूज केलेत ते सगळे आकडे क्लोजिंग बॅलन्स शीट घेताना इग्नोर करायचे. पण हे आकडे वापरून आपण काही ना काही आकडे काढलेत आणि त्या वर्किंग नोटचा आन्सर डायरेक्टली बॅलन्स शीट मध्ये घ्यायचंय. तसंच आपण ऍडजस्टेड P&L अकाउंट घेताना एच लिमिटेडचे हे 2 आकडे सुद्धा यूज केलेत, 150 आणि 1 लाख. सो ऑटोमॅटिकली ते सुद्धा आकडे इथे इग्नोर होतील. म्हणजे जेवढे आता तुमच्या स्क्रीनवर लाल रंगात आकडे दिसत आहेत हे आकडे क्लोजिंग बॅलन्स शीट काढताना इग्नोर करायचे. त्याचं वर्किंग नोट मध्ये यूज करून झालाय. त्याप्रमाणे आता सॉल्व केलेले बॅलन्स शीटचे आकडे चेक करा. सगळ्यात पहिला आहे इक्विटी कॅपिटल. एच लिमिटेडचा फक्त विचारात घ्यायचा आहे, अमाऊंट 4 लाख. एस लिमिटेडचं अलोकेशन झाले ते आपण दुसऱ्या एका वर्किंग नोट मध्ये यूज केले, त्यामुळे 2 लाखाचं कुठेही पोस्टिंग होणार नाही. फक्त 4 लाख एच लिमिटेडचे जेवढे आहेत तेवढे घ्यायचे. ओके. सेकंड, P&L अकाउंट. दोघांचे P&L अकाउंट ओपनिंग कुठे ना कुठे यूज करून झालंय. यातलं एस लिमिटेडचं आपण आरपी मध्ये घेतलं होतं आणि एच लिमिटेडचं ऍडजस्टेड P&L ला घेतलंय. त्यामुळे त्याचा वेगळं कोणतंही पोस्टिंग क्लोजिंग बॅलन्स शीटला डायरेक्टली घ्यायचं नाही. प्रॉफिट फॉर द इयर हे सुद्धा वर्किंग नोट मध्ये घेऊन झाले होते, घ्यायचे नाहीत. आता या सगळ्याच्या बदल्यात ऍडजस्टेड P&L असं आपण कॅल्क्युलेट केलंय. तर ऍडजस्टेड P&L त्याचा आकडा 325 होता. इथे फक्त मी चेंज करतो. P&L अकाउंट ऍडजस्टेड हे ऍज पर वर्किंग नोट आपण घेतोय 3,25,000. म्हणजे बाकी सगळे आकडे इग्नोर करायचे आणि ऍडजस्टेड P&L चा जो आकडा असेल तो इथे क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये घ्यायचा. ओके. तर P&L अकाउंट, ओपनिंग आणि प्रॉफिट फॉर द इयर हे सगळे आकडे इग्नोर करून आपण वर्किंग नोटचा एक आकडा घेतलाय. पुढे जनरल रिझर्व्ह. एस लिमिटेडचे तर कॅन्सल झाले, आपण सीपी मध्ये आणि आरपी मध्ये ते यूज केले. एच लिमिटेडचा जो आकडा आहे 120 ह्याला आपण हात लावला नव्हता कोणत्याही वर्किंग नोटसाठी, त्यामुळे तो जसाच्या तसा पोस्टिंगला येईल 1,20,000. तो जसाच्या तसा क्लोजिंग बॅलन्स शीटला घ्यायचा. त्याच्या पुढचा आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट मध्ये कुठेच आले नव्हते वर्किंग नोट पैकी. मग आता एच चे आहेत 230 आणि एस लिमिटेडचे आहेत 150. जर आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट काढली म्हणजे कंबाईंड बॅलन्स शीट, तर एकूण क्रेडिटर्स होत आहेत 230 प्लस 150 म्हणजे 3,80,000 होत आहेत. जेवढे एच लिमिटेडच्या ताब्यात असतील तेव्हा 3,80,000 चे क्रेडिटर्स घ्यायचे.
तर या व्यतिरिक्त आपण ज्या वर्किंग नोट केल्या होत्या ह्याच्यात नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट असा एक आकडा होता, म्हणजे मायनॉरिटीज शेअर होल्डर्स. तो कायम लायबिलिटी साईडला येतो, इथे घेतलाय 1,12,500 नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट. आणि अजून एक वर्किंग नोट होती कॉस्ट ऑफ कंट्रोल किंवा गुडविल. त्याच्यात आता आपला आकडा आला होता कॅपिटल रिझर्व्ह, म्हणून कॅपिटल रिझर्व्ह 82,500 हे दोन आकडे ऍडिशनल घेतलेत. ते इथे हायलाइट केलेत त्याचं कारण हे क्वेश्चनच्या बॅलन्स शीट मध्ये कधीही नसतात, हे फक्त फायनल बॅलन्स शीट मध्ये आकडे येतात. हे दोन्ही त्यातलं नॉन कंट्रोलिंग आणि कॅपिटल रिझर्व्ह किंवा गुडविल हे त्या जागी पोस्टिंग घ्यायचे. नेक्स्ट पार्ट आहे असेट साइड. असेट साइडला बघा फिक्स्ड असेट कोणत्याही वर्किंग नोटला आले नव्हते, त्यामुळे टोटल 7 लाख आली 4+3 त्याप्रमाणे बॅलन्स शीटला घ्यायची. इन्व्हेस्टमेंट 1,80,000 ही आपण कॉस्ट ऑफ कंट्रोल साठी 180 चा आकडा यूज केलाय वर्किंग नोटला, त्यामुळे तो क्लोजिंग बॅलन्स शीटला आवश्यक नाही घेणं. स्टॉक, डेटर्स आणि कॅश कुठेही वापरलेले नव्हते वर्किंग नोटला, त्यामुळे ह्या दोन्हीची फक्त टोटल करायची आणि मग बॅलन्स शीटला घ्यायची. 210 प्लस 1 लाख म्हणजे 310 आले. डेटर्स दोन्हीची टोटल आली आणि कॅश ॲट बँक दोन्हीची टोटल आली. याप्रमाणे ही आपली कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार झाली आहे, ज्याच्यामधले कॅपिटल रिझर्व्ह आणि नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट हे नवीन आकडे आहेत. P&L ऍडजस्टेड हा आकडा आपल्या शेवटच्या वर्किंग नोट प्रमाणे आलेला आहे. आणि हे 3 आकडे सोडून बाकी सगळे आकडे फक्त टोटल केलेले आहेत कंबाईंड बॅलन्स शीट असल्यामुळे. जी आता मी काढली ती व्हर्टिकल फॉर्म मधली बॅलन्स शीट आहे. ती व्हर्टिकल फॉर्म मध्ये किंवा हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये कशीही काढली तरी चालते, पण जर तुम्हाला प्रश्नात सांगितलेलं असेल की व्हर्टिकल फॉर्म मधलीच काढा आणि ह्याच्या नोट्स टू अकाउंट दाखवा, तर त्याप्रमाणे दाखवायचं. नोट्स टू अकाउंट काढा वगैरे सांगितलं नसेल तर तुम्ही कशीही बॅलन्स शीट काढली तरी हरकत नाही, व्हर्टिकल चालेल किंवा हॉरिझॉन्टल चालेल. इथपर्यंत आपला पहिला प्रश्न संपलाय.